फेब्रुवारीला आम्ही तुम्हाला निवेदन दिलं आहे. तुम्ही या तालुक्याचे सरकारी लोकप्रतिनिधी आमचे, आम्ही तुमच्याकडे दाद नाही मागत, आम्ही कोणाकडे मागा? मला एक सांगा, हजारो क्विंटल मका शेतकऱ्याच्या घरात पडेल आहे, तुम्ही नोंदण्या करून घेतात, सरकारी भाव ठरवतात आणि शेतकऱ्याचा माल तुम्ही सरकारी बाजारात प्रायव्हेट बाजारात विकायला लावता 1200, 1300, 1500, 900 रुपये किलो मारताना. आजच्या काळामध्ये मक्याले व शेतकरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आज मलकापूर तहसील कार्यालय येथे आम्ही मक्याची ट्रॉली आणलेली आहे. साहेब, हा मका कॅप्सूल मका आहे, या मक्याले माउचर नाही. या मक्याचं माउचर जे सरकारले पाहिजे त्याच प्रमाणात या मक्याचं माउचर आहे. मका सरकारनं हमी भाव ठरवला 2400, मग तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुमचाच हमी भाव तुम्हीच हमी भाव ठरवता आणि 200 शेतकरी घेतले फक्त. एका सेंटरवर हजार लाखो शेतकऱ्याच्या नोंदी आहे, मग बाकीच्या शेतकऱ्याचा मका घेईन कोण? आज हजारो क्विंटल मका शेतकऱ्याच्या घरात आहे. पहा, मक्याचं करायचं काय आम्ही? मग तुम्ही आम्हाला सांगा एकदाच की तुम्ही मका लावू नका, तुम्ही हरभरा लावू नका, तुम्ही तूर लावू नका. तुम्ही सांगा आम्हाला काय लावायचं. एक तर गांजा लावायची परमिशन द्या, एक तर आता तुम्ही ना जे अमेरिकेसोबत करार केले त्याच्यानुसार आम्हाला सांगा की आता तुम्ही हे लावणं बंद करा आणि ते लावा. आज या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेवतीने यायले आव्हान करतो की तात्काळ मक्याची खरेदी हमी भावानं जर कधी सुरू केली नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनात पूर्ण महाराष्ट्रभर मक्याचं आंदोलन पेटवण्यात येईल. या सरकारनं ध्यानात ठेवावं. तहसीलदार साहेबांना सांगतो की तुम्ही जसा इथलचा आमदार आमचा लोकप्रतिनिधी आहे तसे तुम्ही आमचे सरकारी लोकप्रतिनिधी आहे तालुक्याचे, म्हणून तुम्ही जर कधी म्हणत असताना की याची जबाबदारी आमच्यावर नाही, मग तुम्ही तहसील झाडाचं काम करा आजपासून. तुम्हाला सांगतो, तुम्ही आमचा प्रश्न तर जिल्हाधिकाऱ्या जो मांडा, इथलच्या आमदारा जो मांडा की खासदारा जो मांडा, तुमच्या मंत्र्या जो मांडा, मुख्यमंत्र्या जो मांडा, नाही तर जे लोक या मोदीले विश्वगुरु मानतात त्या मोदीले तुम्ही सांगा की या शेतकऱ्याचा मका घेणं पडते, नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल. हे तुम्ही ध्यानात ठेवावं. व शेतकरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आज मलकापूर तहसील कार्यालय येथे आम्ही मक्याची ट्रॉली आणलेली आहे. साहेब, हा मका कॅप्सूल मका आहे, या मक्याले माउचर नाही. या मक्याचं माउचर जे सरकारले पाहिजे त्याच प्रमाणात या मक्याचं माउचर आहे. मका सरकारनं हमी भाव ठरवला 2400, मग तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुमचाच हमी भाव तुम्हीच हमी भाव ठरवता आणि 200 शेतकरी घेतले फक्त. एका सेंटरवर हजार लाखो शेतकऱ्याच्या नोंदी आहे, मग बाकीच्या शेतकऱ्याचा मका घेईन कोण? आज हजारो क्विंटल मका शेतकऱ्याच्या घरात आहे. पहा, मक्याचं करायचं काय आम्ही? मग तुम्ही आम्हाला सांगा एकदाच की तुम्ही मका लावू नका, तुम्ही हरभरा लावू नका, तुम्ही तूर लावू नका. तुम्ही सांगा आम्हाला काय लावायचं. एक तर गांजा लावायची परमिशन द्या, एक तर आता तुम्ही ना जे अमेरिकेसोबत करार केले त्याच्यानुसार आम्हाला सांगा की आता तुम्ही हे लावणं बंद करा आणि ते लावा. आज या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेवतीने यायले आव्हान करतो की तात्काळ मक्याची खरेदी हमी भावानं जर कधी सुरू केली नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनात पूर्ण महाराष्ट्रभर मक्याचं आंदोलन पेटवण्यात येईल. या सरकारनं ध्यानात ठेवावं. तहसीलदार साहेबांना सांगतो की तुम्ही जसा इथलचा आमदार आमचा लोकप्रतिनिधी आहे तसे तुम्ही आमचे सरकारी लोकप्रतिनिधी आहे तालुक्याचे, म्हणून तुम्ही जर कधी म्हणत असताना की याची जबाबदारी आमच्यावर नाही, मग तुम्ही तहसील झाडाचं काम करा आजपासून. तुम्हाला सांगतो, तुम्ही आमचा प्रश्न तर जिल्हाधिकाऱ्या जो मांडा, इथलच्या आमदारा जो मांडा की खासदारा जो मांडा, तुमच्या मंत्र्या जो मांडा, मुख्यमंत्र्या जो मांडा, नाही तर जे लोक या मोदीले विश्वगुरु मानतात त्या मोदीले तुम्ही सांगा की या शेतकऱ्याचा मका घेणं पडते, नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करण्यात येईल. हे तुम्ही ध्यानात ठेवावं. या सरकारचा जाहीर निषेध करतो. जे सरकार म्हणते का बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जर भाव कमी असेल तर हमी भावाने विक्री करा, नुसतं असं म्हणून विक्री इकडे होत नाही. इथं 30 दिवस झाले, नोव्हेंबर पासून आम्ही मक्का तयार केलेला आहे बरसादी. आज तो फेब्रुवारी संपण्यात आला, आम्ही तो मक्का सांभाळतोय. 30 दिवस झाले तिथं हमी भाव सेंटरवरती ट्रॅक्टर घेऊन उभे आहे. तिथं खायची व्यवस्था नाही, पियाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. आमच्या नोंदण्या करून 4 महिने झालेले आहे, अजून पण मक्का खरेदीची 30 दिवस झाले, लिमिट संपली आहे. आमचा दुसरा मक्का तयार होत आहे, पण पहिलाच सरकार खरेदी करत नाही आणि चुत्या म्हणता की हमी भावाशिवाय ऐकू नका. कुठे हमी भाव केंद्र बंद करून ठेवता आणि म्हणता हमी भावानी का? अरे का पागल आहे का? तुम्ही पागल आहे की आम्ही पागल आहे? स्वाभिमानी शेतकरी करून निघाले.
ऐसे लालची बटेंगे